हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू डी फार्मा कन्सेप्ट. तर आज आपण पाहणार आहे की डिप्लोमा इन फार्मसीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कॅपराऊंड 1साठी जी कॉलेज निवडायची जी लिस्ट आहे, म्हणजे डेट आहे, ती आता आलेली आहे. तर चला आपण पाहूया. तर गुगलवरती DT महाराष्ट्र असं टाकायचं आहे. त्यानंतर आपण या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येतो, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर आपण ॲडमिशन इथे क्लिक करायचं आहे. डिप्लोमा आफ्टर 12 इथे क्लिक केल्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी 2024 इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण त्यांच्या वेबसाईटवरती जाऊया. त्यानंतर ही सेकंड नंबरची लिंक आहे, तिथे क्लिक करायचं आहे. तर पहा, इथे दिलेले आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराऊंड 1. ही 11 ऑक्टोबर 2024ला डिस्प्ले होणार आहे की कोणत्या कॉलेजला किती सीट आहेत कॅपराऊंड 1साठी अवेलेबल. त्यानंतर आपण 12 आणि 14 तारखेपर्यंत 12 तारखेला स्टार्टिंग डेट आहे आणि 14 तारीख ही लास्ट डेट आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅपराऊंड 1. इथे आपण आपल्याला कॉलेजची लिस्ट निवडायची आहे. कॉलेजची लिस्ट निवडताना हे ध्यानात ठेवायचं की 1 नंबरला कोणतं कॉलेज टाकावं, 2 नंबरला कोणतं कॉलेज टाकावं, 3 नंबरला कोणतं कॉलेज टाकावं आणि गेल्या वर्षीचे जे मेरिट आहे त्या मेरिटचा अंदाज घेऊन ते आपल्याला कॉलेजची लिस्ट पहिल्यांदा काढायची आहे. त्यानंतर तसं त्यांचा सिक्वेन्स द्यायचा आहे. आणि जर तुम्ही कॅपराऊंड 1मध्ये 1 नंबरला असं कॉलेज टाकलं जे तुम्हाला नको असेल तरी तुम्ही 1 नंबरला टाकलं आणि ते तुम्हाला अलॉट झालं तर ते ॲटो फ्रीज होतं. त्यामुळे 1 नंबरला टाकताना 1 नंबरला कॉलेज टाकताना असं कॉलेज टाका, गव्हर्नमेंट टाका किंवा जे तुम्हाला हवं आहे ते 1 नंबरला त्याला प्रेफरन्स द्या. कारण 1 नंबरला आपण जर प्रेफरन्स दिला आणि तेच कॉलेज जर लागलं तर मग आपल्याला ते ॲटो फ्रीज होतं, ते आपल्याला दुसऱ्या राऊंडसाठी जाता येत नाही. तर खाली सेकंड नंबर, थर्ड नंबर, 4 नंबरला आपण तसे सिक्वेन्स द्या, तशी कॉलेजची लिस्ट काढा आणि त्यानंतरच तुम्ही कॅपराऊंड 1साठी फॉर्म भरा. आणि डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ फॉर कॅपराऊंड 1 ती 16 ऑक्टोबर 2024 आपल्याला डिस्प्ले होणार की आपल्याला कोणतं कॉलेज लागलेलं आहे. नंतर 17 तारखेला आपण तिथे कॉलेज जर घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकता. तर अशा प्रकारे डेट आलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही इथे. सो धन्यवाद. कोण असेल डिप्लोमाला तर त्यांना पाठवून द्या हा व्हिडिओ.